नमस्कार. आज आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीच म्हणजेच भोगीच्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी करणार आहोत. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केली जाते. तर या भाजीसाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या आपण बघून घेऊया. इथे हिरवी चवळी घेतली आहे मी धुवून बारीक चिरून, घेवडा, पापडी आणि हे पापडी आणि घेवड्यातल्या बिया आहेत, फ्रेश मटार आहे, फ्रेंच बीन्स, त्यानंतर इथे मी फ्लावर घेतला आहे, हरभरा, गाजर उभे चिरून घेतले आहे, शेंगदाणे मी 15-20 मिनिटासाठी पाण्यात भिजवून ठेवले आहे, शेवग्याच्या शेंगा, वांगी आणि एक बटाटा, नवीन बटाटा घेतला आहे हा. तर या भाज्या लागणार आहेत आपल्याला. बटाट्याला आणि वांग्याला उभं चिरून मी पाण्यात मीठ टाकून ठेवले म्हणजे ते काळे नाही पडणार. आणि याला पण धुवून घ्यायचं आहे. पातीचा कांदा इथे बारीक चिरून घेतला आहे. जर पातीचा कांदा नसेल तर तुम्ही कांदाही यूज करू शकता यामध्ये. त्यानंतर वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आलं थोडंसं घेतलं आहे. आता या सगळ्याला आपण भाजून घ्यायचं आहे. तव्यात अगदी थोडंसं तेल टाकून आपण तवा तापत ठेवला आहे. आता त्यामध्ये खोबरं आणि लसूण टाकून घ्यायचे अगोदर. थोडंसं ह्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे, जास्त पण करपवायचं नाही आहे. खोबरं थोडंसं परतून झाल्यावर आपण मिरची टाकून घेऊया आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून परत परतून घ्यायचं आहे. गोल्डन रंगावर ह्याला परतून घ्यायचं आणि मग आपण गॅस स्विच ऑफ करून घेऊया. फोडणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे एक मोठा चमचा तीळ घेतले आहेत पांढरे, जिरं, कढीपत्त्याची पानं, हळद, हिंग, मालवणी मसाला आहे हा, गरम मसाला थोडासा, गूळ, मीठ आणि नारळाचं वाटण. तर भांड्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल तापत ठेवलं आहे. आणि तेल तापल्यानंतर आता आपण यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पांढरे तीळ, कढीपत्त्याची पानं, हिंग थोडंसं टाकून घेऊया. आता फोडणीला थोडं परतून घेऊया. आता आपण पातीचा जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. कांद्याला पण आपण थोडं परतून घेऊया, भाजून घ्यायचं आहे थोडंसं. त्यानंतर जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं आपण, आता आपण त्याची पेस्ट केलेली होती ते आपण टाकून घ्यायचं आहे. आणि या वाटणाला पण परतून घेऊया आपण. आता बाकीचे सुके मसाले टाकून घेऊया. हळद, मालवणी मसाला, गरम मसाला थोडासा. आता मसाल्याला वाटण्यासोबत थोडं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. एक ते 2 मिनटं आपण असंच परतवूया थोडं. तर वाटण लावलेल्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपण ते पाणी ओतून घेऊया. आता आपण बाकीचे भाज्या होत्या ज्या थोड्याशा कडक आहेत शिजायला, जसे की शेंगदाणे, वाटाणे, चणे आणि पावट्याच्या बिया वगैरे होत्या त्या आपण टाकायच्या आहे यामध्ये. आणि त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून ह्याला 5 मिनटं आपण शिजवून घेऊया, कारण या भाज्यांना शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून ह्याला अगोदर आपण टाकून घेतलं आहे.
गरम पाणी टाकून याला झाकण लावून घेऊया 5 मिनिटांनी आणि मग 5 मिनिटानंतर चेक करायचं आहे. तर भाजीला आपल्या छान उकळ आली आहे. थोडंसं आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी धुवून कापून घेतल्या होत्या. तर त्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. भाजी ॲड करून घेऊया सगळी. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं गूळ जो होता चवीसाठी आपण टाकला आहे यामध्ये. गरम पाणी ॲड केले मी आणि आता आपण ह्याला झाकण लावून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटांनी झाकण काढूया. आपल्याला चेक करायचं आहे की भाजी शिजली आहे की नाही. तर आपण आहे ना एका फॉकने बटाट्याला थोडंसं साईडला घेऊन प्रेस करून बघायचं आहे फॉकने. तर बटाटा शिजला गेला आहे तर आपली भाजी शिजली आहे. कारण बटाट्याला थोडा वेळ लागतो शिजायला, बाकीच्या भाज्या लवकर शिजतात. तर बघा आपली भोगीची भाजी जी आहे ती आता रेडी टू सर्व आहे. आपण ह्याला बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया यावरती आणि भाजलेले तीळ टाकून घेणार आहे मी. अशा प्रकारे भोगीची भाजी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.